इथं काम करावं लागणार आहे आपल्याला, काही गत्यंतर नाही। परंतु त्या संदर्भामध्ये जे काही आमच्या लोकांना सांगायचं आहे ते मी ऐकण्याची माझी तयारी आहे। त्याचबरोबर टाटाची धरणं पाठीमागच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती। 91 ला अजित पवार इथं खासदार होता तेव्हा हवेली विधानसभा मतदारसंघ एकच होता। फक्त मुळशीचा काही भाग, मला वाटतं इकडचा थोडा सांगवी आणि इकडचा तो तिकडे जोडला गेलेला, नाहीतर एकच सव्वा मतदारसंघ असेल। आता 3 झाले आणि उद्याच्या 29 ला आपल्या इथं 5 विधानसभा मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका। 2 चिंचवडमध्ये होतील, 2 भोसरीमध्ये होतील आणि 1 पिंपरीमध्ये होऊन अजून काही एखादा थोडासा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यात आपण पण लोकसंख्या वाढतीये। आता आपल्याला पवनीचं पाणी कमी पडायला लागलंय, आपल्याला भामाखेडचं काही पाणी आपण घेतोय, आंध्र प्रकल्पाचं पाणी घेतोय, तरी देखील पाणी कमी पडतंय। माझ्याकडे आता जी नोट आहे ती 2041 ची आहे। त्यावेळेस आपली लोकसंख्या 61 लाख होणार आहे अंदाज आहे, कारण ती लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागत नाही। लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते। त्याच्यात गमतीचा भाग जाऊ दे, नाही तर ब्रेकिंग न्यूज अजित पवार घसरला असं बोलला, तर खरी बोललो तरी असं बोलला। मित्रांनो, त्यामध्ये आपण सगळ्यांनी नीटपणे विचार केला पाहिजे। त्यामध्ये लोकसंख्या जर तेवढी वाढली तर आहे ते पाणी आपल्याला पुरणार नाही। मी टाटाचं धरण आहे, मी मुख्यमंत्री आणि या बाकीच्या सगळ्यांची चर्चा करून त्याच्यामध्ये राज्य सरकारची पूर्ण ताकद लावून टाटा जर त्या धरणातनं 75 मेगावॉट वीज तयार करत तर आम्ही टाटाला सांगू आम्ही त्याला तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वीज तयार करून देतो, परंतु ते पाणी आम्हाला माणसांना प्यायला द्या। कारण आता पाण्यापासून वीज तयार करण्यापेक्षा एवढ्या मोठ्या समाजाला पाणी पहिलं देणं, पाणी देण्याशिवाय पाणी हे जीवन आहे आणि ते करावं लागेल। आणि मित्रांनो, ते आम्ही हातामध्ये घेतोय, आम्ही करतोय। काय झालं, तुम्ही इतकी थम्पिंग मेजॉरिटी दिली, तुम्ही कुठं वोट ठेवायला जागा ठेवली नाही, अशा पद्धतीचं काम तुम्ही केलेलं आहे। आता जबाबदारी आम्हाला लोकप्रतिनिधींची, आम्हाला त्याच्या आणि म्हणून हे अजून मी मुळशीचं पाणी पण आपण पुण्याला घेतोय, त्याच्यात काही आपल्याला पण मिळेल का हाही माझा प्रयत्न आहे। कारण शेवटी पुणे वाढतंय तसं पिंपरी चिंचवड वाढतंय। आपल्याला ती रेल्वे देताना आपण पार चाकणपर्यंत जाणार आहोत, कारण त्याशिवाय गत्यंतर नाही। आणि मेहरबानी करा, रोड रुंद करा।